राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार यांचे अकस्मात निधन झाले असून त्यांच्या मूळ गावी उतराणे येथे त्यांना बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले रवींद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सलग 15 वर्षांपासून ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. उच्च शिक्षित, निस्वार्थी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अंत्ययात्रेस नामदार छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार सुनील भुसारा, दिलीप बोरसे, संजय चव्हाण, रजन ठाकरे, दत्तात्रय पाटील, प्रसाद हिरे, रामचंद बापू पाटील, खेमराज कोर, डॉक्टर तुषार शेवाळे, आर के बच्छाव, योगेश आहेर, विष्णुपंत म्हैसधुणे, राजेंद्र सोनवणे, लालचंद सोनवणे, केशव मांडवडे यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या प्रमुख मनोगतातून नामदार भुजबळ यांनी नमूद केले की गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यासोबत प्रामाणिक काम केलेले असून जिल्हाध्यक्षपद सांभाळताना कार्यकर्त्यांना त्यांनी कुटुंबाप्रमाणे सांभाळले. जिल्हाभरातील गावातील माहिती त्यांना होती. असा नेता पुन्हा होणे नाही, शक्य नाही. त्यांनी कुटुंबाचाही विचार कधी केला नाही. त्यांच्या कुटुंबाची आम्ही प्रतारणा होऊ देणार नाही. अजितदादा पवार नंतर अवघ्या 6 दिवसात हा आम्हाला दुसरा धक्का असून त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी कटिबद्ध असल्याचे भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. तर रवी नानांच्या अकाली निधनामुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आम्ही त्यांच्या कुटुंबाला योग्य न्याय देऊ अशी ग्वाही विधानसभा परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. अंत्यसंस्कारास मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अमर रहे रवी नाना, अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दाणी, नागपूर. परंतु एक आहे, ही माणसं सोन्यासारखी जी जातात, आपण किती बोललो तरी परत काही ती माणसं दिसत नाही, ती येत नाही, ती बोलत नाही. आपण त्यांना कायमचे बघतो. फक्त राहतात ते, त्यांच्या फक्त स्मृती राहतात, आठवणी राहतात मनामध्ये. असाच रवींद्र नानांची सुद्धा आठवण आयुष्यभर आमच्या मनामध्ये आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. नानांच्या जाण्याने संपूर्ण पगार कुटुंबीय, बागलाण तालुका नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा त्यांचा मित्रपरिवार असेल, हा त्या ठिकाणी दुःखी झालेला आहे. त्यांचं कुटुंब हे अतिशय छोटं कुटुंब आणि सुखी कुटुंब. मला वाटतं एक मुलगी आणि एक मुलगा. तर त्यांच्यावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळला, ते दुःख हलकं करण्याची परमेश्वर त्यांना ताकद देऊ आणि नानांच्या आत्म्याला चिर शांती लाभो, सदगती लाभो अशा पद्धतीची परमेश्वराला प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. प्रत्येक माणूस जन्माला येतो, तो मृत्यू बरोबर घेऊन येत असतो. त्याप्रमाणे रवी नाना तुम्हाला मला सोडून गेले. हे गेल्यामुळं त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे, ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देऊ. त्यांच्या या दुःखामध्ये स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासद बांधवांच्या वतीने, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व शेतकरी, व्यापारी, कामगार बांधवांच्या वतीने आणि तमाम निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना झालेले दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देऊ. एवढेच बोलून श्रद्धांजली बघून सत्य संपवतो. आणि माझ्या पुढच्या कुटुंबाच्या वतीनं रवींद्र नाना यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल बंधूंनो, रवी नाना आज आपल्यामध्ये नाही.